म्हणती गाता गाता, इथेच नमतो माथा आता, ज्ञान तुझे कुछ कामी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. आली रे संधी नामी, सांगितले वामन लामी, उचल पोतडी पंचशिलाची ये. संघं नमामि. मंगल परिणयाला सुरुवात होत आहे. आलेल्या सर्व आमंत्रित निमंत्रित पाहुणे मंडळींचं केदारे आणि डबडे परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आजचे नियोजित धारक आणि दारिका जे आहेत त्यांचा या ठिकाणी अल्पसा मी परिचय देत आहे. दारिका आहेत आयुष्यमती निशा आयुष्यमान नारायण केरबा केदारे यांची नात व आयुष्यमान अंबादास नारायण सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. तत्पूर्वी एक दोन शब्द मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयी सांगणार आहे. अनंत सुखो सुखो बुद्धानमुत्पादो, सुखकर आहे भगवान बुद्धाचा जन्म. सुखा सद्धम देसना, सद्धमाचा जो उपदेश आहे तो देखील सुखकर आहे. सुखा संघर्ष सामग्री संपूर्ण जागृत आहे. चारही दिशेला चारिका करून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भिक्षू संघाला विनम्र अभिवादन. ज्यांच्या महान धम्मक्रांतीमध्ये अनेकांचे जीवन फुलून गेले, बौद्ध धर्माचे या विश्वामध्ये पुन्हा धम्मचक्र गतिमान केले, त्या विश्वरत्न महामानव थोर अर्थतज्ञ कायदेतज्ञ भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब तथा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. भगवान बुद्ध असं म्हणतात की जन्म ज्याला मृत्यू त्याला नाही आता शंका, माझे माझे म्हणून का मानव पिटीत राहतो डंका, क्षणभंगूर या जीवनी कशाला अभिमान तो कामी, गेली सांगून बुद्धाची वाणी. दो दिवसाची किमया मोठी घडती गाठी भेटी, प्रसंग येता बघा शेवटी कोण थांबे कोणासाठी, मानव जन्म एकदाच रे नाही कुणाचा कोणी, गेली सांगून बुद्धाची वाणी. बौद्ध धम्म जर एकाच गाथेमध्ये सांगायचं झालं तर ती गाथा अशी आहे. सब पापस्सा करणं कुशलस्स उपसंपदा, सचित्त परियोगपनं एतं बुद्धान शासनं. सब पापस्सा करण कोणतेही पाप कर्म करू नये, कुशलस्स उपसंपदा कुशल कर्म करणे, सचित्त परियोगपनं स्वचित्ताची शुद्धी करणे, एतं मंगलम उत्तमं. हेच भगवान बुद्धाचं शासन आहे आणि हेच भगवान बुद्धाची शिकवण आहे. भगवान बुद्धाचा शेवटचा संदेश असा आहे की जो धम्म आणि विनय मी सांगितला आहे शिकवला आहे तोच धम्म आणि विनय माझ्या पश्चात तुमचा गुरु आहे. प्रमादामध्ये आसक्त राहू नका. प्रमाद म्हणजे काय तर अतिशय चैनीचं जीवन जगायचं नाही आणि अतिशय कष्टाचंही जीवन जगायचं नाही. यालाच मध्यम मार्ग म्हणतात आणि यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शतकोत्तरी रौप्य सुवर्ण महोत्सव वर्ष आपण या वर्षी 125वी जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की केवळ माझे नाव घेऊन माझा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने जी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे त्यासाठी तुम्ही प्राणपणाने झटावे आणि त्यातच तुमचा उद्धार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 4 सिद्धांत सांगितलेले आहेत. पहिला आहे सामाजिक सिद्धांत, ज्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की 100 वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा परंतु वाघ होऊन जगा. दुसरा शैक्षणिक सिद्धांत, बाबासाहेब असं सांगतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तिसरा धार्मिक सिद्धांत, बाबासाहेब असं सांगतात की मी सारा भारत बुद्धमय करीन. आणि चौथा राजकीय सिद्धांत, बाबासाहेबांचे जर आपण पुतळे बघितले तर एक बोर्ड दाखवतात. बाबासाहेब असं म्हणतात की पार्लमेंट इज द पॉवर ऑफ टेम्पल, कॅप्चर इट. जा आणि तुमच्या घरांच्या भिंतीवरती
लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की भारताची संपत्ती त्या पार्लमेंटमध्ये आहे आणि त्या पार्लमेंटचा आपल्याला मालिक झालं पाहिजे. जास्त वेळ न घेता या ठिकाणी मंगल परिणयाची वेळ झालेली आहे. या ठिकाणी थांबतो. सर्व आमंत्रित निमंत्रित पाहुणे मंडळींना एक सूचना करतो की पायातील चप्पल, डोक्यावरील टोप्या, फेटे काढून ठेवावेत. त्रिशरण पंचशील होईल. सर्वांनी माझ्या पाठीमागे त्रिशरण पंचशील ग्रहण करावं. बाहेर पेंडॉलच्या बाहेर जे थांबलेले आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी पेंडॉल मध्ये येऊन बसण्याची कृपा करावी, ही नम्र विनंती. अरहं सम्मा संबुद्धो बुद्धो भगवा भगवंतं अभिवादेन मी. वंदन करा सर्वजण. बुद्धं नमामि स्वाखातो भगवता नमामि. यानंतर त्रिशरण पंचशील होईल. मना पाठीमागे सर्वजण. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरय मज्जपमादठाना वेरमणि साधु बुद्धं नमामि. वंदन करा. धम्मं नमामि संघं नमामि. अहं वंदामि सपुरी सपुद्गला ऐसा भगवतो सावक संघो आहुनियो पाहुनियो दखनियो अंजली करणियो अनुत्तरं पुयं केतं लोकसाति संघं याव जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि. एच संघातीता च एच संघानागता वचुपन्ना सये संघाहं वंदामि
सपदा नथी मे शरणंगयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चा वज्जेन होतु मे जय मंगलं वनगंध गुणुपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमे पूजयामि तथागता बुद्धं धम्म च संग सुगतमनुभवा धातवो धातु गप्पे लंकाय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके च धूपे सभ्ये बुद्धस्य बिंबे सकल दश दिशे केसलोमादि धातु वंदे सभ्येपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि मूले निसिन्नो व सबरी विजंगकं तत्तो सभयुतं सप्ता वंदेतं बोधिपादपं किमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते कामेच नाथेचरामि अत्तेच कामेच नाथेचरामि मी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून अशी प्रतिज्ञा करते की मी सामाजिक धार्मिक वैवाहिक नीतिनियमाचे उल्लंघन करणार नाही मी अनिती व अनाचारापासून अलिप्त राहीन आज दिनांक 17 नोव्हेंबर 2016 रोजी आयुष्यमती श्रीमती सत्यभामा मारुती डबडे राहणार महातपुरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी हल्ली मुक्काम बावधन पुणे यांचे चिरंजीव आयुष्यमान समाधान यांना माझे धम्मपती म्हणून स्वीकार करते हे समस्त जनास जाहीर असावे जय भीम नाथेचरामि अत्तेच धम्मेच कामेच नाथेचरामि अत्तेच धम्मेच कामेच नाथेचरामि मी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून अशी प्रतिज्ञा करतो की मी सामाजिक धार्मिक वैवाहिक नीतिनियमांचे उल्लंघन करणार नाही मी अनिती व अनाचारापासून अलिप्त राहीन आज दिनांक 17 नोव्हेंबर 2016 रोजी आयुष्यमान बौद्ध उपासक अंबादास नारायण केदारे राहणार लोणी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड यांची तृतीय कन्या आयुष्यमती निशा यांना माझी धम्मपत्नी म्हणून स्वीकार करतो हे समस्त जनास जाहीर असावे जय भीम मित सावधंतं गिरिमेखलं उदित घोर ससेन मारं दानादि धम्म विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी मारातिरेकमभियो जितसा भरती घोरं प्रणालवकमक्षमदत्तयकं खन्ति सुदन्त विधिना जितवा
कत्वान कट्टमुदरं इव गापिनीया चिंचाय दूत वचनं जनकाय माझे पंक्ते जसा भवतु ते जयमंगलानि सच्चं विहाय मति सच्चकवाद केतु वादाधिरोपित मनन अति अंधभूतं पय्यापदीप जलितो जितवा मुनिंदो पंक्ते जसा भवतु ते जयमंगलानि नंदोपनंद भुजगं विविधं महिंदी उत्तेन थेर भुजगेन दमापयन्तो ईदुपदेश विधिना जितवा मुनिंदो पंक्ते दशा भवतु ते जयभो साधु आशीर्वाद गाता होईल सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते इच्छितं नमामि संघं